हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत आणि आज आपण निघालेलो आहोत गुजरात दर्शनासाठी. आणि गुजरातमध्ये आपण द्वारकाधीश मंदिराला भेट देणार आहोत आणि प्लस हनुमंताचं दर्शन करणार आहोत. तर सध्या आता आपण बाय फ्लाईटने आलेलो आहोत अहमदाबादला आणि अहमदाबादला आपण उतरलेलो आहोत एअरपोर्टच्या बाहेर. आणि आता आपण निघालेलो आहोत. सगळ्यात पहिले आपण चाललेलो आहोत माउंट आबूला, जिथे पालनपूरला आपण होल्ड करणार आहोत. आणि हे पालनपूरमध्ये आलेलो आहोत. माउंट आबूच्या पासून अंदाजे एक तास आपण लांब आहोत. आणि हा आपण पॅलेस घेतलेला आहे. इथे सूर्यवंश मूवीची शूटिंग झाली होती आणि खूप मोठा असा पॅलेस आहे आणि बऱ्याच पिक्चरांची सुद्धा शूटिंग इकडे झालेली आहे. अशा प्रकारे हा पॅलेस आहे. आणि आपण इकडे टेंट बुक केलेला आहे. तर तुम्हाला हा आपला लगेज घेऊन तिकडे दाखवतो. हा आहे टेंट, तुम्ही बघू शकता. खूप प्रशस्त असा टेंट आहे. आणि हे बघा, इथे काउच आहे बसण्यासाठी. हा बेड आहे आणि याच्या पुढे पुढे एक रूम आहे. पाठीमागे बाल्कनी आहे. असा खूप मोठा असा हा टेंट आहे. आणि थंडी खूप आहे ॲक्च्युली. आत्ताच 14 डिग्री टेम्परेचर दाखवतं आहे. तुम्ही बघू शकता. सुंदर असा हा टेंट आहे आपला. आणि इथेच आता आपण पुढली 2 रात्री राहणार आहोत. मित्रांनो, बलराम पॅलेसला आपण आहोत आणि आता आपण डिनरसाठी आलेलो आहोत. खूप मस्त एकदम, बघा ना तुम्ही, त्याचा रेस्टॉरंटसुद्धा आहे. आणि खूप थंडी असल्यामुळे बाहेर आपण पालक सूप मागवला आहे आणि पनीर चिली. तर चला ती पण टेस्ट घेऊ इकडच्या फूडची. हा आहे बलराम पॅलेस. हा जो समोरचा एंट्री आहे ना, इथेच शूटिंग झाली होती. ह्या साईडला आपण एक्सप्लोर करूया. खूप सारे प्राणी आहेत इकडे. मोर आहेत, हरण आहेत, निलगाय आहे. काल आपल्याला समोर आपल्या मोर बघायला मिळाले, बसले होते. फोन चार्जला होता म्हणून शूट करू शकलो नाही तेव्हा आपण. निलगाय दिसली. पण गार्डन पण खूप सुंदर असा मेंटेन केला आहे. खूप म्हणजे खूपच सुंदर आहे आणि नक्की अशी बघण्यासारखी प्रॉपर्टी आहे ही. खूप छान मेंटेन केलं आहे. माउंट आबू इथून साधारणतः अर्धा पाऊण तासावर आहे आणि हे पालनपूरमध्ये येतं. पालनपूरच्या थोडंसं पुढे एक गाव लागतो, त्या गावाजवळ ही प्रॉपर्टी आहे. तर आजची नाईट पण आपला इकडे स्टे आहे. हे बघा, इकडे समोर मस्त लेक पण आहे आणि पूर्ण पाठीमागे पूर्ण जंगल आहे. कालसाठी आपण टेंट बुक केलेला आहे आणि आजसाठी कॉटेज बुक केला आहे. अतिशय सुंदर अशी फ्रंट एरिया आहे बघा मित्रांनो. आणि इकडे सुद्धा खूप मोठा असा गार्डन त्यांनी मेंटेन केला आहे आणि हाईट पण खूप आहे. बघू शकतो मी टेबल पीस. हे आहे फायनल पोर्शन. आणि इथून आहे हा पूर्ण लेक. लेक नाही वाटत, ही रिव्हर आहे आणि खूप मोठी रिव्हर आहे. सो रिव्हर साईडला बसलेलं आहे. मला वाटतं पावसाळ्यात खूप सुंदर वाटत असेल हे. ही अशी प्रॉपर्टी आहे आणि खाली हे रिव्हरला उतरायला आहे. इथून असा असा रोड गेला आहे.
छान असा मॉर्निंगचा व्ह्यू आहे. काल रात्री खूप थंडी होती, साधारणतः मला वाटतं 8-9च्या दरम्यान 16 डिग्री टेम्परेचर होता आणि मी 11 वाजता झोपलो तर 14पर्यंत गेला होता. कदाचित सकाळी खूप अजून थंडी पडली असेल. खूप मोठी अशी प्रॉपर्टी आहे आणि खूप मोठा असा पॅलेस आहे हा. मित्रांनो, आता आपण सकाळच्या प्रवासानंतर पोचलेलो आहोत कष्टभजन देव हनुमान मंदिर. हे आहे गुजरातमधल्या सालनपूरमध्ये आणि उद्या आपण सकाळी जाणार आहोत दर्शनासाठी. इकडे खूप रस्ते वगैरे खराब आहेत. खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे, त्याचं आपण दर्शन करणार आहोत. तर उद्या सकाळी दर्शनाचा प्लॅन आहे आणि आता आपण हॉटेल बुक केलेलं आहे. तुम्ही बघू शकता नीलकंठ पॅलेस आणि इथे आपण राहणार आहोत. चांगला हॉटेल आहे मस्तपैकी आणि खूप छान असं मेंटेन केलं आहे. तर इथेच आज आपला स्टे आहे. इसमें यहाँ से शुरू होता है लेकिन वहाँ जा रहा है। हाँ, वो इतना बड़ा है। डायरेक्ट काम अच्छा क्या है लेकिन. संतों का गेस्ट हाउस है, जितने भी संत। मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत कष्टभजन हनुमान देवजी मंदिर. हे स्वामीनारायण टेम्पल आहे आणि त्याच्या बाजूलाच हे आहे मंदिर. असे अत्यंत प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि जागरूक देवस्थान आहे. इथे प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असं इकडचं मानणं आहे आणि ते खरंच आहे. असं म्हणतात की ज्या दिवशी इथे मंदिराचं प्राणप्रतिष्ठा चालू होती तेव्हा बजरंगबलीने डोळे हलवले होते. इकडचे जे महंत होते ते त्यांच्याशी बोलत होते आणि तेव्हा त्यांनी त्याच्या बाबतीत असा प्रतिसाद दिला होता. त्याच्यामुळे अत्यंत जागरूक देवस्थान आहे. लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि ज्याला कोणी भूतप्रेत बाधा असेल ते काढण्यासाठी सुद्धा हे मंदिर खूप फेमस आहे. त्याला आता आपण दर्शनाला जाऊया आतमध्ये. मित्रांनो, खूप सुंदर असं आपलं दर्शन झालेलं आहे. मंदिरामध्ये आज एवढी गर्दी नव्हती, त्याच्यामुळे अत्यंत सुंदर दर्शन झालेलं आहे. समोर पंचधातूने बनवलेली मूर्ती आहे मारुतीरायाची. तर अशा प्रकारे आपण दर्शन करून आता निघालेलो आहोत राजकोटकडे जाण्यासाठी. बघू शकता तुम्ही. आता राजकोटला जाऊया. खूप सुंदर दर्शन करून आता आपण निघालो आहोत राजकोटच्या दिशेने. राजकोटला आज आपण स्टे करणार आहोत आणि त्याच्यानंतर उद्या निघणार आहोत द्वारकेला जाण्यासाठी. तर चला आता आपण राजकोटकडे जाऊया. स्वीट रूम बुक केला आहे आपण. बघू शकता हा हॉल आहे आणि हा आहे माझा बेड. ह्या साईडला बाथरूम आहे. हे बघा, अशा प्रकारे आहे माझा रूम. आणि खूप भूक लागली तर आपण गुजराती थाली ऑर्डर केली आहे. बघू शकता खूप मोठी थाली आहे. बरेच आयटम आहे त्याच्यामध्ये आणि मस्त की आता जेवणार आहोत आणि मग सकाळी निघायचं दर्शनासाठी. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आता आपण निघालेलो आहोत द्वारकाधीश दर्शनासाठी द्वारकेला आणि तिथून आपण एक ज्योतिर्लिंगसुद्धा करणार आहोत नागेश्वरम. तर हे दोन्ही दर्शन आज आपले होणार आहेत. तर चला आजची मजा बघूया. मित्रांनो, द्वारकेला पोचलेलो आहोत आपण
आणि गाडी आपल्या तिथेच थांबवावी लागली कारण आतमध्ये अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे आपण ऑटो करून निघालो. तुम्ही बघू शकता किती सुंदर हा व्ह्यू वाटतो आहे. समुद्र बाजूला आणि त्याच्या बाजूला बसलेली द्वारका नगरी. संडे आहे तर खूप गर्दी आहे, पण खूप प्रसन्न वाटतो आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. बघू शकता बाजूलाच घाट आहे आणि मी आता चाललो आहे दर्शनासाठी. आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आहे. तर तुम्ही बघू शकता दुपारचे 12 वाजलेत आणि देवाचा झेंडा फडकवला जातो आहे. हे बघा ध्वजा बदलला जातो आहे आणि हा दुसरा आता झेंडा लावला आहे. खूप प्रसन्न असं वाटतं हे बघून. मित्रांनो, मंदिराच्या एंट्रन्सवर पोचलोत आणि याच्या पलीकडे आपल्याला मोबाईल अलाउड नाही घेऊन जाण्यासाठी. त्यामुळे बाजूच्याच काउंटरवर आपल्याला जमा करावा लागतो आहे मोबाईल. तर चला आता द्वारकाधीशाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर पुढची वाटचाल करूया. मित्रांनो, खूप सुंदर असं आपलं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आपण गोमती घाटला पोचलेलो आहोत. दुपारचे 12:30 वाजले होते, त्याच्यामुळे देवाचं भोग चालू होता आणि भोगनंतर आरती वगैरे होऊन आपलं दर्शन मिळालं. त्याच्यामुळे लाईनमध्ये होतो. तुम्ही बघू शकता आपण आहोत आता गोमती घाटला आणि हेच डायरेक्टली समुद्राला मिळतं. अतिशय प्रसन्न असं वाटतं आहे आणि एक तो पॉझिटिव्ह ऑरा आहे तो इकडे जाणवून येतो आहे. इथेच आपल्या देवाने एवढ्या वर्ष राहिला, राज्य केलं आणि ही सगळी जी लीला आहे ते प्रत्येक इथल्या हवेमध्ये आपल्याला जाणवते. एक पॉझिटिव्हनेस आहे आणि खूप असं प्रसन्न वाटते. आता ॲक्च्युली आपण गोमती घाटलाच थांबलेलो आहोत कारण बेट द्वारका आता बंद झाली असेल. इथून साधारणतः 1 तासावर आहे. तर आता आपण जाणार आहोत ज्योतिर्लिंगचं दर्शन घेण्यासाठी, जे आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. त्याआधी थोडासा आपण इथे वेळ घालवतो आहे मंदिरामध्येच. आणि मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत नागेश्वरच्या दर्शनासाठी. हे एक ज्योतिर्लिंग आहे आणि द्वारकेपासून खूप जवळ आहे, साधारणतः अर्धे-पाऊण तासावर. तर आता आपण त्याचं दर्शन घेणार आहोत. तर माहिती तर अशी मिळाली की गर्दी खूप कमी आहे. तर चला आता बघूया कसं आहे आतमध्ये. मित्रांनो, थोडीशी गर्दी आहे, पण ठीक आहे. साधारणतः 5-10 मिनिटात दर्शन होऊन जाईल. अत्यंत असं ओपन टाईपचं हे मंदिर आहे आणि अजिबात बाकी असं काही नाही इकडे. डायरेक्टली बघा मंदिराच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता. समोर दर्शन चालू आहे आणि इथे हे सगळं लावलेलं आहे. इथे नाग आणि नागिनीचीच शिव आणि पार्वती म्हणून पूजा केली जाते. अशा प्रकारे हे मंदिर आहे. सगळं आतमध्येच इथे अलाउड आहे आणि तुम्ही बघू शकता समोर आतमध्ये आलेलो आहोत दर्शनासाठी. असं वाटेल तुम्हाला की महाकालच्या दर्शनाला आलो, तसंच प्रकारचं हे आहे. हे बघू शकता तुम्ही नागेश्वरचं मंदिर आणि आपलं सुंदर असं दर्शन झालेलं आहे इथून. आणि दर्शन घेऊन आता आपण बाहेर निघालेलो आहोत. हे बघू शकता शिवपार्वतीचं एक समोर मूर्ती बनवलेली आहे आणि डेकोरेशन केलं आहे. खूप सुंदर असं आणि शांत मंदिर आहे. इथे शनी महाराजांचं मंदिर आहे आणि इथे अखंड धूप चालू असते. या धूप बघू शकता तुम्ही, ही धूप आपण लावलेली आहे आणि समोर हे भगवान शिवचं खूप मोठं स्टॅच्यू बनवलेलं आहे. मित्रांनो, नागेश्वराचं दर्शन केल्यानंतर आता आपण निघालेलो आहोत बेट द्वारका. तुम्ही बघू शकता बेट द्वारकेला चाललेलो आहोत. याच्या अगोदर इकडे हा कधी ब्रिज नव्हता, तेव्हा लोक बोटेने जायचे. बट आता हा एक ब्रिज बनवलेला आहे. जसा आपला अटल सेतू आहे नवी मुंबईचा, त्याचप्रमाणे हा बनवलेला आहे समुद्राच्या वर आणि खूप सुंदर असा आहे हा. बऱ्याच लोक थांबलेले आहेत इकडे फोटो शूटिंगसाठी. खूप मोठा असा ब्रिज आहे, तुम्ही बघू शकता. साईडने बघा खूप मोठा समुद्र आहे आपला आणि खूप सुंदर असं वाटतंय. तर फायनली आता आपण गाडी पार्क करून निघालेलो आहोत बेट द्वारका बघण्यासाठी. बेट द्वारका हे आपल्याला गावागावातून जावं लागतं, त्याच्यामुळे आपली गाडी तिथून जात नाही. त्यामुळे आपण गाडी लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपण गावातून चाललेलो आहोत रिक्षा करून आणि बघा कसं गाय बैल फिरत आहेत, असं सुंदर असं वाटतंय. आणि दुपारची वेळ आहे त्यामुळे हे पण मंदिर बंद आहे आणि तसाही मोबाईल इकडे अलाउड नाही. तर आपण बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण सोन्याची द्वारका जी बनवलेली आहे त्याची प्रतिकृती ती बघण्यासाठी आलो, जिथे आपल्याला मोबाईल अलाउड आहे. ही आहे सोन्याची द्वारका. याच्यामध्ये आपल्याला तिकीट आहे 40 रुपये, हे बघू शकता. आणि आपण एंट्री घेतलेली आहे. समोरच
गणपती बाप्पा आहे, लक्ष्मी माता आहे, सरस्वती माता यांचे फोटो आहेत. आणि याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांची ज्या काही लीला आहेत त्या दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवान श्रीकृष्णांचे सगळे अवतार, त्यांचे जे लहानपणापासून केलेली लीला आहे हे सगळं दाखवलेले आहेत. खूप सुंदर असं हे बनवलेलं आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे सगळे संत आहेत भगवान श्रीकृष्णांचे, त्यांच्याही सगळ्यांच्या मूर्ती आणि आहेत इकडे, तुम्ही बघू शकता. हे बघा श्रीकृष्णांनी केलेली ही लीला, वस्त्रहरण, हे तुम्ही बघू शकता इथे नृत्य करताना. आणि हे आपले भगवान विष्णू, हे त्यांचं राज्य चालू असताना हे वस्त्रहरण होतं. अशा सगळ्या लीला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे आपले ओडिसा जगन्नाथपुरी यांचं टेम्पल आणि बाकीसुद्धा विष्णुदेवांचे जेवढे अवतार आहेत 10 अवतार आणि बाकी त्यांचे सगळे मंदिरं सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे हे आपण बघून निघालेलो आहोत आपल्या घराकडे जायला. खूप सुंदर असा दिवस गेला, खूप सुंदर असं दर्शन घेतलं. आणि तुम्ही बघू शकता बेट द्वारकावरून समुद्राचा व्ह्यू अतिशय सुंदर असा आहे. आणि फायनली आपण आता निघालेलो आहोत आपल्या गाडीमध्ये आणि आता आलेलो आहोत आपण हॉटेल सयाजीमध्ये. हे आहे जामनगरमध्ये, जिथे आपण आजची रात्र स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी निघणार आहोत रिटर्न आपल्या घरी जायला. तुम्ही बघू शकता हा माझा रूम आहे सयाजीमधला. खूप सुंदर असा रूम आहे. लास्ट टाईम पण आपण इकडे थांबलो होतो, त्यामुळे असं सुंदर असं आहे. आणि उद्या सकाळी आपण निघणार आहोत घरी जायला. तर अशा प्रकारे आपली ही ट्रिप इथे संपते. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. खूप सुंदर असं गुजरात दर्शन झालं. तर आता भेटूया परत एकदा. तोपर्यंत बाय.